खाद्यानंदाचा विषय आहे आईस्क्रीम. हा गोड आणि थंड पदार्थ आवडत नाही असा माणूस एकसुद्धा असायचा नाही. लहानपणापासून अशा पदार्थांची सवय होती ते आईस्फ्रूटपासून. आणि मग आपण आईस्क्रीम खायला लागतो. त्याचे पहिल्यांदा थोडं कडक असतं आणि मग मऊ असतं. असं खूप आवडतं सगळ्यांना खायला. सगळीकडे मिळतं सहज. आता त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर निघालेत, वेगवेगळे रंग निघालेत. निळ्या रंगाचं आईस्क्रीम, जांभळ्या रंगाचं आईस्क्रीम, काळ्या रंगाचं, चॉकलेटी, काय वाटेल ते अशी सगळी आईस्क्रीम मिळत असतात आणि ती सगळी आपल्याला आवडतात. पण या दुकानात मिळणाऱ्या आईस्क्रीमबरोबर घरात केलेलं आईस्क्रीम असतं त्याची मजा खूप और असते. ते आता लोकांना माहिती असायचं नाही. आईस्क्रीम पॉट मिळायचे भाड्याने आणि त्या आईस्क्रीम पॉट आणायचं आणि आईस्क्रीम करायचं हा मोठाच्या मोठा समारंभ असायचा दिवसभराचा. सकाळी जाऊन त्या बर्फ आणायचा. तो बर्फ अजूनसुद्धा पौंडाच्या हिशोबात मिळतो. सगळं जग आता किलो आणि ग्रॅमवरती आलं तरी बर्फ अजून पाऊंडातच मिळतो. तो बर्फ आणायचा, तो पोत्यात बांधून ठेवायचा. पॉट आलं की तो फोडून त्यात बर्फ घालायचा बाजूनी आणि मीठ घालायचं आणि मध्ये तापवून थंड केलेलं असं दूध घालायचं. त्यामध्ये फ्लेवर घालायचे. घरात फ्लेवर कसले, वेलदोडा नाहीतर लवंग असं काहीतरी घालायचं त्यामध्ये. आणि आंबा असला तर आंबा घालायचा आणि ते फिरवायला लागायचं. ते सगळ्यांचं मिळून काम. थोड्याने हळूहळू फिरवायचं. पहिल्यांदा ते खूप जड असतं फिरवायला. असं प्रत्येकाने हातभार लावत लावत कधीतरी तासा 2 तासांनी खूप बर्फ वितळला की आतमध्ये ते घट्ट व्हायला लागायचं. मग हातात मिळेल ते घेऊन यायचं. कोणाला वाटी, कोणाला प्लेट, चमचा आहे नाही, कोण पातेलं घेऊन आहे, त्यात ते घालायचं आणि खायचं. स्वतःच ते तयार केलं असल्यामुळं त्याची चव फारच भारी लागायची. ते पॉटमधलं आईस्क्रीम आहे. आता कोणाला सांगितलं तर पटायचं सुद्धा नाही. आता सॉफ्टी आईस्क्रीम मिळतं. ते रूम टेम्परेचरचं आईस्क्रीम असतं. ते पण छान असतं. एकानं कोणी आईस्क्रीम आणि सोडा असं घालून खातात. ते पण लोकांना आवडतं. एकूण काय, आईस्क्रीम हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे.